पराभवानंतर आता महाविकास आघाडीची चक्ल उडण्याची चिन्ह दिसू लागली आहेत। आगामी महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचा एक प्रकारे नारा उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून दिला गेलाय। आता ठाकरेंच्या पक्षाची ही रणनीती महाविकास आघाडीच्या मुळावरती येण्याची शक्यता व्यक्त होते। महाविकास आघाडीतल्या बिघाडीच्या चिन्हावरती सत्ताधाऱ्यांनी मात्र जोरदार निशाणा साधलाय। महाविकास आघाडीमध्ये फुटीची पहिली ठिणगी, पालिकेत ठाकरेंचा स्वबळाचा नारा। मुंबईसह नागपूरपर्यंत मी सांगेन, आम्ही स्वबळावर लढू, काय होईल ते होईल, एकदा आम्हाला आजमावायचं आहे। ठाकरेंची स्ट्रॅटेजी महाविकास आघाडीच्या मुळावर। तरी पण आम्ही एकदा उद्धवजी ठाकरे साहेबांशी चर्चा करू आणि त्यांना विनंती करू की आपण एकत्र लढूया, नाही आले तर आमचा मार्ग मोकळा आहे। विधानसभा एकत्रितपणे लढलेल्या महाविकास आघाडीला 50 आमदारांची संख्याही गाठता आली नाही। अशातच आता पालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या पक्षानं आता महापालिकेसाठी स्वबळाचा नारा दिलाय। त्यामुळे महाविकास आघाडीला तडे जाऊ लागल्याचं आता लपून राहिलेलं नाही। मुंबईसह नागपूरपर्यंत मी सांगेन, आम्ही स्वबळावर लढू, काय होईल ते होईल, एकदा आम्हाला आजमावायचंच आहे। नागपूरला सुद्धा मी स्वबळावर लढणार आहोत। माननीय उद्धवजीने आम्हाला तसे संकेत दिले। असं आमचं ठरत आहे की मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, नागपूर असेल, कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? आघाडीमध्ये मग लोकसभा विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही आणि त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो। महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीमध्ये स्वबळावर लढून आपापले पक्ष मजबूत करावे। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची एकजूट विधानसभा निवडणुकीत मात्र दिसली नाही। विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची पुरती धुळदाण उडाली। त्या पराभवाचं खापर एकमेकांवरती फोडण्याचा प्रयत्न केला जातोय। एकीकडे ही धुसफूस सुरू असताना दुसरीकडे ठाकरेंच्या पक्षानं स्वबळाचा नारा दिलाय। त्यामुळे आता महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसनं सावध पवित्रा घेतला की संजय राऊतांची भूमिका, नेते मोठे आहेत, त्यांच्या पक्षाची भूमिका असेल, तरी पण आम्ही एकदा उद्धवजी ठाकरे साहेबांशी चर्चा करू आणि त्यांना विनंती करू की आपण एकत्र लढूया, नाही आले तर आमचा मार्ग मोकळा आहे। आम्ही पवारसाहेब आणि आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी, आमची नैसर्गिक आघाडी राहिलेली आहे अनेक वर्षाची। आम्ही दोघांनी मिळून एकत्र या निवडणुकीला पुढे जाण्याचा प्रयत्न करू। आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींच्या जवळ मी चर्चा करू आता पुढे काय करायचं ते, पण त्यावर काय एकदम उत्तर दिलं पाहिजे किंवा टिप्पणी केली पाहिजे मला वाटतं। ठाकरेंच्या पक्षाच्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर आली आहे का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगते। त्यावरनं सत्ताधाऱ्यांनी महाविकास आघाडी आणि ठाकरेंच्या पक्षाला टोले लगावलेत। माझं म्हणणं, त्यांनी एकत्रित लढावं, वेगळं लढावं, ती राहील की तुटेल याच्याकडे आमचं लक्ष नाही। महाराष्ट्राला प्रगतीकडे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि पुढच्या सगळ्या निवडणुकांमध्ये जनतेचा आशीर्वाद आमच्यासोबत राहील। उशिरा सुचलेलं शहाणपण आहे। जसं आपण बोलतो बैल गेला आणि झोपा केला, हातातनं सगळं गेलं। ज्या वेळेला दुरुस्त होण्याची आवश्यकता होती, परंतु राजकारणामध्ये देर आहे दुरुस्त आहे। जर चांगली भूमिका घेऊन ते त्या ठिकाणी काम करत असतील तर त्या ठिकाणी आम्हाला काही वाईट वाटायचं कारण नाहीये। आपल्याला जर एवढंच होतं तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी ज्यावेळेस सांगितलं होतं की आपण विचारधारा सोडू नका, त्याच वेळेस हे ऐकलं असतं तर आज हे दिवस त्यांना आले नसते। कदाचित हे त्यांच्या लक्षात आलं असेल म्हणून आता ते काँग्रेसची फारकत घेत आहे, राष्ट्रवादी काँग्रेसची फारकत घेते आहे। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ठाकरेंच्या पक्षासाठी अस्तित्वाची लढाई आहे। ठाकरेंच्या पक्षाची मुंबईसह विविध पालिकेत चांगली ताकद आहे। याच महापालिका निवडणुकीत प्रत्येक पक्षाचे अनेक जण इच्छुक असणार आहेत। त्यामुळे जागा वाटपावरनं रस्सीखेच होणार हे ओघानं आलंच। याच पार्श्वभूमीवर रस्सीखेच टाळण्यासाठी ठाकरेंच्या पक्षानं स्वबळाचा नारा दिल्याचं दिसतंय। आता महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचं विसर्जन होणार की मविया अबाधित राहणार याचं चित्र लवकरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।